दिवसासाठी आज आपण खंडोबा मंदिर या जागेवर आले आहोत आणि इथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आज आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंताई उभे आहेत। ताई, काय सांगाल, इथे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मग तुम्हाला महिलांचा प्रतिसाद कसा मिळाला? खरं तर इथे आपण सकाळी 11 वाजल्यापासून इथे उत्स्फूर्तपणे महिला या ठिकाणी आल्या होत्या। त्याचं कारण हे की महायुतीच्या महागाईला या महिला कंटाळल्यात, बेरोजगारीला कंटाळल्यात, दहशतीला कंटाळल्यात, गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींना कंटाळल्यात आणि म्हणून या महिला भगिनींना महाविकास आघाडीकडनं खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून या महिला भगिनी सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी या सभेसाठी उत्स्फूर्तपणे आल्या होत्या। येणाऱ्या काळात महाविकास आघाडीकडनं त्यांना अनेक अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी या महिलांना आपल्या इथे व्यासपीठ उपलब्ध झालं आणि त्या व्यासपीठावर त्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आणि नक्कीच त्यांचा सारासार विचार करून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या शहरामध्ये चांगलंच काम करू। 2019 मध्ये तुमचं तिकीट कापलं गेलं आणि यावर अजित पवारांनी मोठं विधान केलं होतं, मग या बाबतीत तुम्हाला काय वाटते? खरं तर अजितदादांनी ती आठवण का केली असेल मला माहिती नाही, कारण मी अजूनही प्रचारादरम्यान फिरत असते तेव्हा माझ्या मायबाप जनता अजून ते विसरली नाहीये। तेच स्वतः म्हणतात की अरे तुझ्यावर मागच्या वेळेस खूप अन्याय झालाय, मागच्या वेळेस अशा पद्धतीचं तुझं तिकीट कट केलं, हे नव्हतं व्हायला पाहिजे। आणि दादांनी ज्या पद्धतीने हसून हे वक्तव्य केलं की तिचं मागच्या वेळेस पण आम्हीच कट केलं, कुठेतरी दादांनी या माध्यमातून खरं तर जनतेमधून मला चांगल्या पद्धतीची सहानुभूती मिळण्यासाठी आणि मतदान चांगलं होण्यासाठी दादांनी मला मदत केलेली असं मला वाटतं। परंतु याची दुसरी बाजू म्हणजे या विधानसभेला तुम्ही जो उमेदवार देताय दादा, तो खरंच जनतेच्या प्रिय आहे का? जनतेची त्यांनी प्रश्न सोडवलेत का? मूलभूत गरजा पुरवण्यामध्ये ते यशस्वी आहेत का? या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण आपला उमेदवार त्या योग्यतेचा दिला असता तर दादा तुम्हाला अशा पद्धतीचे हात जोडून लोकांना विनंती करायची वेळ आली नसती। विकास म्हणता, पण नेमका विकास झालाय कोणाचा? दादा, या शहरात तुम्ही वारंवार येता, ज्या झोपडपट्टीमधून ते मागे नगरसेवक झाले होते त्या झोपडपट्टीची आज परिस्थिती बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल या शहराचा कारभार आपण ज्या कारभाऱ्यांच्या हातात दिला त्या कारभाऱ्यांनी नक्की शहराचा विकास केलाय की स्वतःचा विकास केलाय हे नक्कीच तुम्हाला कळेल। दादा, या शहरावर तुम्ही खूप प्रेम करता असं म्हणता, पण नक्कीच ते प्रेम तुम्ही केलंय का हे या शहरातील जनता तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि जनता यांना कळतं, जनतेला गृहीत धरून राजकारण करू नका। येणाऱ्या काळात जनता चांगलं, योग्य अयोग्य या सगळ्या गोष्टी ठरवेल आणि महाविकास आघाडीच्या सोबत राहील एवढा मात्र आम्हाला विश्वास आहे। तर महिलांचं सक्षम नेतृत्व म्हणजे सुप्रियाताई सुळे। आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात कुठल्याही कानाकोपऱ्यात महिलेवर अन्याय झाला, महिलांच्या बाबतीतले प्रश्न फक्त महिलाच नव्हे तर सुशिक्षित, तरुण, शेतकरी, बेरोजगारी या प्रत्येक विषयावर संसदेमध्ये जर आवाज कोणी उठवत असेल तर ती महाराष्ट्राची कन्या म्हणजे सुप्रियाताई सुळे। आणि या सुसंस्कृत घराण्यातून आलेली सुप्रियाताई सुळे यांनी नक्कीच तिच्या वाणीतून या महिलांचं प्रबोधन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात या महिलांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा, सुरक्षितता आणि शाश्वत विकास देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणातून संबोधित केलेलं आहे।